किती वेळ मायला 1.5 तास झालं पोहे पोहे म्हणून. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मी आलोय पुण्याला मित्राच्या इथं. 1.5 तास झालं नुसती कडेन पळी वाजायली, पोहे काही ना. म्हणजे माणूस कदरून उठून गेला पाहिजे. आल्या आल्या विचारणार चहा घेतला का, घेतला का. चहा घेतला असतं तर तुझ्या घरी कशाला आलो. 1.5 घंटा पळीन कडे वाजायली. आता मला सांगा, 1.5 घंट्यानं जर पोहे होईले तर दुपारच्या जेवणाला दुसरा दिवस उजडल का नाही. हा, नका 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 नका. पुणे मुंबईच्या मित्राच्या घरी जाऊ नका. उपास धरा त्या दिवशी, पण जेवाय जाऊ नका. हा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे बघा. अहो, मला तर वाटलं साळी नेल्यात काय की मिलवर पोहे बनवायला. अरे गावाकडे या, 1.5 तासात 2 क्विंटल पोहे करून अंगावर फेकले असते. पुणे मुंबईच्या मित्राकडे जाऊ नका गड. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. पहिली गोष्ट तर फोनच उचलणार नाही. उचलणार ढिकीत बोलणार, हा बोल की, हा आल नाही घराकड. अरे तू येणार होतास ना न्यायला मला घराकड, मी येणार होतो का तुझ्याकड. कधीच गफलतीमध्ये राहू नका. हा, नाश्ता करून जा. कसे बी त्यांच्या पोह्याला 2-3 तास लागत आहेत, मग खा पोटभर. हा, ह्या मुंबई पुण्याच्या मित्राच्या भरोश्यावर जर राहिला तुम्ही उपाशीच मिळाला समजा. अहो, एकादशीचा काल शाबू बनवायला लावला होता, दुसऱ्या दिवशी करी दिवशी शाबू खाऊ घातलाय आणि म्हणलं मटण मटण म्हणले रविवारी. आता